नमस्कार, मी पूर्वा प्रमोद सकपाळ. आजची गोष्ट या सिरीजमध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करीत आहे. ही गोष्ट आहे वडिलांची आणि त्याच्या मुलाची. एका छोट्या गावात एक शेतकरी आणि त्याचा मुलगा राहत होता. वडील खूप मेहनती होते. त्यांचे मुलावर अतिशय प्रेम होते. पण मुलगा खूप आळशी होता. तो बिनकामाच्या गोष्टीत स्वतःचा वेळ वाया घालवत राही. हे पाहून वडील त्याला नेहमी वेळोवेळी समजावत असत की वेळेची किंमत ओळख, वेळ फार महत्वाची आहे. पण मुलगा बिनकामाच्या गोष्टींमध्येच जास्तीत जास्त वेळ वाया घालवायचा. हे पाहून एक दिवस वडिलांनी त्याला बोलावले. एक साधारण दगड त्याच्या हातात दिला. त्यांनी मुलाला सांगितले की हा दगड घेऊन तू बाजारात जा आणि हा दगड विकण्याचा प्रयत्न कर. पण लक्षात ठेव की हा दगड तू विकायचा नाही. जर कोणी या दगडाची किंमत विचारली तर तू आपल्या हाताची बोटे वर करून 2 बोटे दाखवायची, पण काहीही बोलायचे नाही. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा दगड घेऊन बाजारात गेला. बाजारात बरेच लोक काही ना काही वस्तू विकत होते. तेवढ्यात तिथे एक महिला आली. तिने त्या मुलाला विचारले की या दगडाची किंमत किती आहे? मला हा दगड माझ्या घराजवळच्या बागेत ठेवायचा आहे. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा काहीच बोलला नाही. त्याने हात वर करून 2 बोटे दाखवली. हे पाहून महिला म्हणाली, ठीक आहे, मी या दगडाचे 200 रुपये द्यायला तयार आहे. हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले, कारण त्याला हा दगड अत्यंत साधारण वाटत होता. त्याने तो दगड महिलेला देण्यास नकार दिला आणि घरी आला. घरी आल्यावर सारी हकीकत त्याने वडिलांना सांगितली. वडिलांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, ठीक आहे, हा दगड घेऊन तू आता संग्रहालयात जा आणि हीच कृती पुन्हा कर. दुसऱ्या दिवशी मुलगा तो दगड घेऊन संग्रहालयात गेला. तिथे बरीच माणसे ऐतिहासिक वस्तू पाहण्यास आले होते. संग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने मुलाच्या हातातील दगड पाहिला आणि त्याला विचारले, हा दगड किती किमतीचा आहे? हा दगड अत्यंत दुर्मिळ आहे. मुलगा काहीच बोलला नाही. त्याने हात वर करून 2 बोटे दाखवली. संग्रहालयातील कर्मचारी म्हणाला, या दगडाची किंमत 20,000 रुपये आहे का? हा दगड तू मला विकशील का? हे ऐकून मुलाला पुन्हा आश्चर्य वाटले. या साधारण दगडाची किंमत 20,000 रुपये आहे. याचा विचार करून तो हैराण झाला. मुलगा तो दगड घेऊन घरी परतला. घरी आल्यावर वडिलांना सगळा प्रसंग त्याने सांगितला. ते ऐकून वडील पुन्हा गालातच हसले आणि म्हणाले, ठीक आहे, उद्या तुला हा दगड घेऊन लिलाव केंद्रात जायचे आहे. तिसऱ्या दिवशी मुलगा दगड घेऊन लिलाव केंद्रात गेला. तिथे अनेक माणसे दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी आले होते. मुलाने तिथेही हा दगड लिलावासाठी ठेवला. एका व्यापाऱ्याने या दगडाचे परीक्षण केले आणि दीर्घ श्वास घेऊन तो माणूस बोलला, हा एक अनमोल दगड आहे. याची किंमत लाखांमध्ये आहे. व्यापाऱ्याने त्या दगडाची किंमत मुलाला सांगितली, पण मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 2 बोटे दाखवली. त्या व्यापाऱ्याने या दगडाची किंमत 2 लाख रुपये सांगितली. हे ऐकल्यावर तो मुलगा दगड घेऊन पळत पळत घरी आला आणि वडिलांना सारा प्रसंग पुन्हा सांगितला. आता मात्र वडिलांनी मुलाकडे प्रेमाने पाहिले आणि समजावले, बाळा, हीच वेळेची किंमत आहे. हा दगड प्रतीक आहे तुझ्या वेळेचा. जेव्हा तू तुझा वेळ
निरर्थक गोष्टींमध्ये घालवतोस त्यावेळी वेळ अगदी 100 रुपयाचा होता. जसे की पहिल्या महिलेने या दगडाची किंमत 100 रुपये ठरवली. पण हीच वेळ तू योग्य लोकांसोबत आणि योग्य ठिकाणी घालवलास तर त्याचे मूल्य वाढते. जेव्हा तू हा दगड घेऊन संग्रहालयात गेलास तेव्हा याच दगडाची किंमत 10,000 रुपये सांगितण्यात आली आणि तू 2 बोटे दाखवलीस म्हणून त्या दगडाची किंमत 20,000 रुपये ठरली. तसेच तू लिलाव केंद्रात दगड घेऊन गेलास तेव्हा त्या दगडाची किंमत 2 लाख रुपये ठरली. म्हणजेच तो दगड अनमोल ठरला. योग्य संधी आणि योग्य व्यक्तीला वेळ दिल्यास वेळेची किंमत अनमोल ठरते. या गोष्टीतून आपल्याला हा बोध मिळतो की आपण वेळेचा उपयोग कसा करतो यावरच वेळेची किंमत ठरते. ऐका मित्रांनो, श्रीमंत गरीब किंवा काळा गोरा, स्त्री पुरुष असा भेदाभेद वेळ करत नाही. देवाने प्रत्येकाला दिवसाचे 24 तास दिलेले आहेत. तो वेळ ते कसे वापरतात यावर त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व ठरते. वेळेचा दुरुपयोग करणाऱ्या माणसांना सफल होता येत नाही. टाइम इज मोर दॅन मनी असे ऐकलेच आहे ना. खर्च केलेले पैसे आपल्याला पुन्हा मिळवता येतील, कमावता येतील, पण वाया गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळत नाही. म्हणून वेळेचा अगदी काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करा. ही गोष्ट जर तुम्हाला लोकांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवेल. आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.